tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। प्रयत्न आहे की इकडे विकेट घेण्याचा योगेश पेनकर समोर खेळलाय, वा वा वा, अफलातून फटका मिडॉनच्या डोक्यावरून चौकार। वाह, चांगला स्ट्रोक खेळला गेला। हे सगळे खेळाडू इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारी मेहनत त्यांनी केली आहे। योगेश पेनकर आहेत बॅटिंगसाठी। यावेळेला बॅट फिरवली खरी, गॅपमध्ये बॉल जाईल का? फिल्डर बऱ्याचशा दूरवरून तिकडे येत आहेत, बॉल अडवतायत, फेकी करतील, लगेच थ्रो केला सुद्धा आहे। एकच रन मिळेल। ओव्हर नंबर 2 सुरू आहे। 31 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। प्रदीप ग्रुप पुणे ही स्पर्धा पाहायला मिळते। मयांक मांगेला पहिल्याच बॉलवर सिक्सर। वाह, काय बॅटिंग केली जाते, जबरदस्त सुरुवात। एक विकेट माघारी परतली खरी, परंतु धावांचा वेग काही थांबलेला नाहीये। आज कोण जिंकणार याची चर्चा आहे पहिल्या दिवशी सीधेसाठी। कमी गतीचा बॉल यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय, निघाला सीमारेषेच्या दिशेने, परंतु फिल्डर पोहोचतायत। वाह, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। अजिंक्य गोळे चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले। या हंगामात चांगले चर्चेत सुद्धा आहेत अजिंक्य। स्ट्रोक खेळला जातोय, कव्हरच्या क्षेत्रात मारला गेला फटका, विजयाच्या दिशेने वाटचाल होते। यावेळेला नजाकत पाहायला मिळाली योगेश पेनकर यांची। आशिष दास बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत। चांगला स्ट्रोक खेळला गेला, सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू आहेत। फुल टॉस आणि बॉलला पाठवलंय आनंदवाडीमध्ये, लांब लचक येतोय षटकार। आणि या मॅचला अगदी लवकरात लवकर फिनिश करण्याचं काम केलेलं आहे श्री बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स या टीमने। जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला कृष्णा गवळी यांचा, योगेश पेनकर यांची 7, त्याचबरोबर संजू कनोजे यांचे 2 चौकार। आणि परंतु या लीग